कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढं काय सिरियस चेहरा केला तुम्ही? काय झालं? काय दाखवणार होतो तुम्ही? काय मास्तरीन म्हणे काय केलं काय परत? नाही ते बोलू आपण नंतर, पण आधी आम्हाला सांगा सुनबाई का आलत्या फॅक्टरीमध्ये? ते अशाच आल्या होत्या. अशा चालतंय? अशाच कशा येतील? तुम्हाला भेटायला आल्या असतील. काय बोलल्या त्या? काय ती तक्रार मागं घेतली म्हणल्या. ऐका आता, तक्रार मागं घेतली? तेवढंच सांगायला आले होते. किती ढोंग म्हणायचंय हा? तक्रार मागं घ्यायचीच होती तर मग केली कशाला, नाही का? मी बी हेच म्हणलं त्यासनी. काय नाही हो, ढोंग आहे हे. आधी तक्रार केली मग मागं घेतली आणि मग हे तुम्हाला सांगायला आल्या. काय म्हणावं यांच्या डोसक्याला? काय नाही, तुम्हाला भेटायची संधी शोधत होत्या त्या. जाऊ दे आता ते सगळं. जाऊच द्यायचे हो अधिपती. आम्हाला काय तो विषय वाढवायचा नाही, पण त्यांच्या ढोंगीपणाचा का नाही आम्हाला लई राग येतोय. कशाला नाटकं करायची एवढी हा? तक्रार मागं घेतली म्हणे, करायचं ते सगळं केलं आणि मग आता साळसूतपणाचा आव आणतायत. हेच आम्हाला काही पटत नाही. त्यांच्या केसमध्ये काय दम नाही म्हणून पोलिसांनी त्यांची केस उडवून लावली आणि या नाटकं करतात आणि तक्रार मागं घेतली. काय साध्य करायचंय त्यासनी कुणास ठाऊक. काय आता मला बी कळणं झालंय. माझं तर डोसकच चालणं झालंय काय. त्याचाच त्या फायदा घेतात. त्या जे म्हणतात ते एक शक्यता म्हणून खरं मानलं तर? जे खरं आहे ते खरं मानायचं का शक्यता खरी मानायची? पण खरंच समजा त्यासनी पश्चाताप झाला असेल आणि म्हणून त्यांनी तक्रार मागं घेतली असेल तर? काय पश्चाताप झाला नाही त्यास. त्यांनी स्वतःहून तक्रार मागं घेतली नाही. मग पोलिसांनी दम दिला तेव्हा बोबडी वळली त्यांची. खोटं बोलत होत्या त्या. हा, पण त्या जे काय बोलत होत्या का नाही मला खोटं असेल असं वाटत नव्हतं. आहे का? इतक्या दिवसांनी त्यासनी भेटला आणि लगेच त्यांची बाजू घ्यायला लागलात होय तुम्ही? नाही, बाजू असं नाही व्हायचं. असं कसं नाही? अजून बी त्यांच्याबद्दल तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर हाय वाटतं. तेव्हा तर राहणार नाही साहेब. म्हणजे काय आता काय झालं तरी शेवटी प्रेम केलं आई साहेब. जीव लावलाय. उद्या आमचा जीव गेला तरी प्रेम काय आटत नाही बघा आमचं. हा दिवे लागणीच्या वेळेला असलं काहीतरी अभद्रे बोलतायसा हा? काय जीव बी जात नाही. चांगलं खावा प्या आनंदी राहावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचा आनंद सगळा मास्तरीन बाईन संघ आहे साहेब. त्या घेऊन गेल्या आता सगळा आनंद. तर आता काय जगण्यात अर्थ नाही आहे साहेब असंच वाटते. असं नका बोलू अधिपती. अहो जे आहे तेच बोलतोय मी. आम्ही लई राग केला त्यांचा. लई प्रयत्न बी केला राग करण्याचा, पण आज जेव्हा त्या समोर आल्या का नाही माझं असं झालं की एका क्षणाला सगळं विसरून त्यांच्या संग नीट बोलावं बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।